ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती 2,34,00,000 होती. डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,00,000 पेक्षा महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. काल अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची, पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. 26 जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील नमस्कार शेतकरी मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी इथे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज निघून आलेली आहे आता आपल्यासमोर. ती म्हणजे लाडक्या बहिणीची ते चेकिंग लिस्ट सुरू झालेली आहे. जे मित्रांनो लाडक्या बहिणीला 1500 रुपये होते ते आता काही लाडक्या बहिणींना इथे येणार नाहीत. काही लाडक्या बहिणींची ते नावे कमी करण्यात आलेली आहेत. ते कोणाची नावे ते कमी करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट अप्लाय करावे लागतील, त्यानंतर तुमचे नाव जसेच तसे राहू शकते. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. 24 जानेवारीपासून वाटप करण्यास सुरू झालेली आहेत. परंतु काही महिला अशा पण आहेत की त्यांना आतापर्यंत एकाही हप्ता किंवा जानेवारी महिन्यातील हप्ता मिळाला नाही. त्याचे कारण असे की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की ज्या महिलांचे अर्ज निष्कर्ष बसत नाहीत ज्या महिलांना शासनाद्वारे इतर योजनांतर्गत 1,500 रुपये मानधन देण्यात येत आहे त्या महिलांना पात्र झालेल्या नाहीत, म्हणून त्यांना हप्ता का आलेला नाही. नंतर आपण पाहू कोणत्या महिलांना पात्र आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. लाडक्या बहीण योजनेचा अर्ज करण्याची तिसऱ्या चरण लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत. तिसऱ्या चरणामध्ये काही निष्कर्ष बदल होण्याची पण शक्यता आहे. आतापर्यंतच्या पात्र महिलांची संख्या 2,57,00,000 आहे. परंतु त्यामध्ये काही महिला अशा आहेत ज्याचे अर्ज पात्र झाले आहे परंतु त्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, किंवा काही महिला अशा आहेत ज्यांना हप्ता मिळाला आहे परंतु काही त्यांना नाही मिळाला, कमतरतामध्ये मिळालेला आहे. जेणेकरून काहींना 3 हप्ते मिळाले तर काहीला 2च मिळालेले आहेत. तर त्या महिला पण इथे सामील आहेत. काही महिला अशा आहेत की ज्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पात्र नियमांच्या व्यतिरिक्त अर्ज भरून सुद्धा मागील 6 हप्त्यांची रक्कम घेतली आहे. महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असले तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. परंतु ज्या सरकारच्या अर्ज छाननीच्या प्रक्रियेत काही महिला अशा आढळल्या आहेत ज्यामुळे अर्जाच्या याता फेटाळण्या येणार आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपला अर्ज पात्र आहे का हे पाहू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधील ज्या महिलांचे अर्ज अपात्र केले आहेत त्यांचे नाव महिला व बालविकास मंत्री यांच्या अधिकृत वेबसाईट ऑनलाईन तुम्ही चेक करू शकतात, किंवा ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तिथे उपलब्ध असलेल्या यादीमध्ये आपण आपले नाव पाहू शकतात. जर यामध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला यापुढे हप्ता मिळणार नाही असे समजा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जाची पडताळणीचे आदेश या महिन्यामध्ये दिले होते. त्यामुळे आतापर्यंत 30 लाख महिलांचे अर्ज पडताळणी करून अद्याप करण्यात आलेले आहे. या महिलांना या योजनेचा गलत फायदा घेत होत्या अशा महिलांना अपात्र करण्यात येत आहे. परंतु अद्याप अपात्र महिलेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले 7 हप्ते म्हणजेच 10,500 रुपये हे पण परत घेता येणार नाहीत असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. जी लाडकी बहीण योजना आहे तिच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची. त्यानंतर पहिले पेजवरती लॉग इन बटनवर क्लिक करा. त्यानंतर तिथे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे. त्यानंतर पुढे पेजवर ॲप्लिकेशन मिळाले त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अर्जाची स्थिती तपासायची आहे. जर तिथे तुमच्या अर्जाची स्थिती रिजेक्ट दिसत असेल तर समजा तुमचा अर्ज अपात्र आहे, तिथे तुमच्या अर्जाची स्थिती आपण दिसत असेल तर समजा तुमचा अर्ज पात्र आहे.
हे सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणीसाठी निघून आलेली आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अर्जाची पावती आहे की पावती घेऊन अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा सी एन सी केंद्रावर जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड सांगून तुमच्या अर्जाची पडताळणी करायची आहे. जर तुम्हाला अर्ज पूर्ण तपासणी केल्यानंतर बरोबर असेल किंवा चुकीचा असेल तर तुमचा अर्जाची स्थिती ही संबंधित व्यक्तीसोबत विचारपूस करण्याची आहे. त्यानंतर कार्यालयीन व्यक्ती तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि आज पात्र करण्यात येतील. तर शेतकरी मित्रांनो, ही मोठी न्यूज महिलांसाठी आली होती. जर ही न्यूज तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतो. भेटूया पुढच्या वेळेमध्ये. जय जिजाऊ जय शिवराय.